पुण्यामध्ये अशा घडतायत की त्याच्यामध्ये विरोधातले उमेदवार अशा प्रकारची काही वक्तव्य करतायत की ज्याच्यातून कोणतंही कारण नसताना तेढ निर्माण होईल, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल। हे सगळं लक्षात घेता आज भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांनी आपल्या सर्वांशी या विषयावर संवाद साधण्याचा निर्णय केला। सोबत या ठिकाणी आज पतित पावन संघटनेचे आक्रमक असे शहराचे अध्यक्ष स्वप्नीलजी नाईक, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे परिचित आमचे प्रदेशाचे प्रवक्ते संजयजी मयेकर आणि सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर उपस्थित आहेत। या विषयावर धीरजजी घाटे आपल्याशी संवाद साधतील, त्यानंतर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देऊ। काल पुणे लोकसभेमध्ये एमआयएमचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिश सुनके यांनी एक चुकीचं विधान केलं। या देशावरती आपल्या संस्कृतीवरती आक्रमण करणारा टिपू सुलतान याचं स्मारक पुण्यामध्ये उभं करू अशी घोषणा काल अनिश सुनके यांनी केली। मला असं वाटतं की पुणे शहर हे या देशाची एक सांस्कृतिक ओळख आहे, सांस्कृतिक राजधानी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे उद्गार या पुण्यामध्ये काढले। स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, लहुजी वस्ताद साळवे असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, अनेक क्रांतिकारकांनी या पुण्यामध्ये आपल्या क्रांतीच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले। अशा पुण्यामध्ये टिपू सुलतानचं स्मारक करू अशी घोषणा करण्याचं धाडस एमआयएमचे उमेदवार अनिश सुनके यांचं होतच कसं, हा माझा सवाल आहे। या पुण्यामध्ये लहुजी वस्तादांचं स्मारक व्हावं अशी मागणी अनेक वर्षांपासून आम्ही केली आणि ती प्रत्यक्षात आणली। लहुजी वस्ताद साळवे हे क्रांतिगुरू होते, यांनी अनेक क्रांतिकारक घडवले। या पुणे शहरामध्ये आपण पाहतोय की महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक व्हावं अशी मागणी गेल्या अनेक वर्ष होती। भिडेवाड्यासारखा प्रश्न पुण्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण मार्गी लावला। पुणे हे क्रांतिकारकांची भूमी आहे, पुणे हे शूरवीरांची भूमी आहे। अशा पुण्यामध्ये एमआयएमचा उमेदवार अशा पद्धतीने विधान करतो, याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। पुण्यातल्या तमाम पुणेकरांचा एमआयएमचे उमेदवार अनिश सुनके यांनी अपमान केला आहे। पुण्याच्या संस्कृतीची एक वेगळी ओळख आहे। अशा पद्धतीने मुस्लिमांचं लांगुल चालन करण्याचा प्रयत्न अनिश सुनके हे करतायत। टिपू सुलतान हा काही या देशातला महापुरुष नव्हता, टिपू सुलतान हा काही या देशातला क्रांतिकारक नव्हता। टिपू सुलताननी या देशावरती आक्रमण केलं, टिपू सुलताननी या देशावरती स्वारी केली, त्यांनी शेकडो सैनिकांसह कलकत्त्यामध्ये आक्रमण केलं। टिपू सुलताननी हजारो निरपराध महिलांचे बळी घेतले, हजारो निरपराध पुरुषांचे बळी घेतले, लहान मुलांना सुद्धा गळ्यामध्ये अडकवून मारलं। अशा या टिपू सुलतानचा नराधमाचं पुण्यामध्ये स्मारक करण्याची हिंमत मुळात होतेच कशी? भारतीय जनता पार्टी, पुण्यातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटना याला कडाडून विरोध करतील। वेळ पडली तर अनिश सुनकेंच्या घराबाहेर तीव्र आंदोलन करतील। अशा पद्धतीने पुण्याच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये कोणी उठतं आणि टिपू सुलतानचं स्मारक करण्याची घोषणा करतंय, मला असं वाटतं की याला आमचा तीव्र विरोध आहे। आम्ही या घटनेचा, त्यांच्या उद्गाराचा तीव्र निषेध करतो। केवळ आणि केवळ मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न अनिश सुनके या ठिकाणी करतात, ते आम्ही होऊ देणार नाही। या देशातले जे महापुरुष होते, या देशामधले जे महान क्रांतिकारक होते, या देशातले जे राष्ट्रपुरुष आहेत, त्यांचं या ठिकाणी गुणगान गायलं पाहिजे।
या भारत मातेसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं या देशामध्ये गुणगान केलं पाहिजे, गायलं पाहिजे. टिपू सुलतानचा आणि पुण्याचा संबंध काय? पुण्याच्या या पावनभूमीमध्ये टिपू सुलतानचं स्मारक आम्ही होऊ देणार नाही. आणि अशा पद्धतीने जर कोणी विधान करत असेल, जातीय तेढ करत असेल, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आम्ही हाणून पाडू. तुम्हाला काही या विषयात एक खासदार राज्यामध्ये त्यांना जागा कोण देणार, आणखी ते बांधणार कसं, हे घोषणा केली म्हणून काही मार्ग होत नाही. पण मुळात अशी भूमिका घेणं, भूमिका मांडणं हे सुद्धा अशोभनीय आहे. अशा पद्धतीने एखादी कोणीतरी भूमिका मांडतं, जाहीर भूमिका घेतं, प्रसार माध्यम त्याला प्रसिद्धी देतात. मला असं वाटतं की पुण्याच्या सांस्कृतिक शहरामध्ये हे अशोभनीय आहे. त्याची निंदा केली पाहिजे, त्याचा विरोध केला पाहिजे, त्याचा निषेध केला पाहिजे. असं आहे की लोकसभेचे उमेदवार म्हणून ते ही घोषणा करतात. मतांचं ध्रुवीकरण व्हावं, मुस्लिमांचं लांगुलचारण करावं, याच भावनेतनं फक्त ही भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे विरोध करणं, एक हिंदुत्ववादी विचारांची ही पार्टी आहे. पुण्याच्या संस्कृतीमध्ये अशा पद्धतीने कोणी भूमिका मांडत असेल तर त्याला आम्ही विरोध करू. अनेक वेळा भाजपच्या नेत्यांकडून मतदान गोष्टीविषयी पॉझिटिव्ह भूमिका त्यावेळेस कोण काय बोलत नाही. भारतीय जनता पार्टीने या विषयात कधीही जाहीर भूमिका मांडलेली नाहीये. कधी कुठल्याही विषयात असं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व बोललेलं नाहीये. टिपू सुलतान हा या देशावरती ज्यांनी स्वारी केली, आक्रमण केलं, इथं हजारो लोकांच्या कत्तली केल्या, निरपराध माणसांना मारलं, अशा टिपू सुलतानचं स्मारक करण्याची घोषणा त्यांनी केल्यानंतर सामान्य माणसाचं रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही. या पुण्याची एक संस्कृती आहे, पुण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. पुण्याला देशाच्या पातळीवरती आपण पाहतो. त्यामुळे अशा पद्धतीने विधान करून जर कोणी चुकीची भावना व्यक्त करत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार. काल आपल्या माध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली. काल रात्री त्यांनी दिलेला त्यांनी घेतलेली भूमिका आहे ही आम्हाला सुद्धा आपल्या मार्फतच कळाली. पण असं करून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणावरती व्हायरल करतायत. मी म्हणलं तसं लोकशाहीचा हा उत्सव चालू आहे. मतदान कुणी कुणाला करायचं हा त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे. पण अशा पद्धतीने भूमिका घेऊन चुकीची विधानं करून मतांच्यासाठी काही विशिष्ट समाजाचं लांगुलचालन करून मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतायत. ही भूमिका चुकीची आहे असं आमचं म्हणणं आहे. पुण्याची निवडणूक जी होती ती विकासाच्या मुद्द्यावर सुरू होती. आता हा मुद्दा आल्यामुळे पुण्याला ध्रुवीकरणाकडे जाते असं नाही. पुण्याची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरतीच आहे. भारतीय जनता पार्टी या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे एक विकासाच्या मुद्द्यावरतीच निवडणूक लढवत आहेत. त्यांनी पुण्याच्या भाषणामध्ये मेट्रोच्या संदर्भात उल्लेख केला, पुण्यात इंडस्ट्री आणण्याच्या संदर्भात उल्लेख केला, पुण्यातल्या तरुणाईला रोजगार देण्याच्या संदर्भात उल्लेख केला, पुण्याच्या नदी सुधाराच्या संदर्भातल्या असणाऱ्या प्रकल्पासंदर्भात त्यांनी या ठिकाणी विधान केलं. त्यामुळे विकासावरती आमचा भर आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही निवडणूक लढवत आहोत. परंतु अशा पद्धतीने जर एखादा उमेदवार चुकीचं विधान करत असेल आणि पुण्यातल्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, एक असं आहे ना की असं कोणीतरी विधान करतो तर त्याच्यावरती आम्ही आमची भूमिका मांडणं हा आमचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही त्याला विरोध करणार. हो, माझं म्हणणं असंच आहे की अनिश सुंडके यांनी केलेलं विधान हे जाणीवपूर्वक धार्मिक आधारावरती निवडणूक येण्याचा ते प्रयत्न करतात. त्याला आमचा विरोध आहे. भाजपाचं लक्ष एकच आहे, अबकी बार 400 पार. त्यामुळे ते लक्ष आम्ही पूर्ण करणार. पण पुण्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, पुण्यातल्या अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी काही समाज
मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मंडळींना हाताशी धरून अशा पद्धतीची जर कोणी विधानं करत असेल, मागच्या वेळेस आपल्या माहितीसाठी सांगतो की या पुण्यामध्ये काही ठिकाणी टिपू सुलतानचे फ्लेक्स लावले, टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या काळात सुद्धा आम्ही पोलीस आयुक्तांना भारतीय जनता पार्टी म्हणून पत्र दिलं होतं की पुण्यामध्ये आम्ही हे सहन करणार नाही. अशा पद्धतीने टिपू सुलतान हा काही या राष्ट्रातला महापुरुष नाही, कोणी क्रांतिकारक नाही, कोणी थोर समाज सुधारक नाही. त्याचे फ्लेक्स लावून, त्याचे फलक लावून, त्या ठिकाणी मोठे मोठे स्पीकर लावून त्याची जयंती जर कोणी साजरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, अशी भूमिका आम्ही त्यावेळेस पण घेतली होती. आणि आज अशा पद्धतीने अनिश सोनके अशा पद्धतीने भूमिका घेत असतील तर त्याला विरोध करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही पोलिसांना भेटणार, निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार देणार. या संदर्भात कायदेशीर जे काही करता येईल ती आमची टीम करणार आहे. त्या संदर्भात आम्ही तयारी सुद्धा सुरू केलेली आहे.